नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ खास आपल्या सर्वांसाठी आहे मित्रांनो. आज जे मुंबईमध्ये आपलं आंदोलन चालू आहे, सर्वात मोठं आंदोलन आहे मित्रांनो. एक मराठा लाख मराठा या आंदोलनात आज जरंगे साहेबांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी एवढं प्रयत्न केलेले आहे आणि आता एकदम शेवटच्या टप्प्यात आलेले आहे मित्रांनो. आणि त्यामुळं शासन त्याला जेवढा त्रास देणार येईल तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. पण जरंगे साहेब आपले काही मागे हटलेले नाही. त्यामुळे आपण सर्वांचा आपला आशीर्वाद आणि आपल्याला जेवढी सगळ्या हाताने आपण मदत करता येईल तेवढी प्रत्येकाने मदत केली पाहिजे. आणि आता काय झालेलं आहे, त्या ठिकाणी त्यांना पाणी बंद केलेलं आहे. त्यांचं जेवणासाठी जी दुकानं चालू होती तिथे ती पण बंद केलेली आहे. त्यामुळं आपण गावाकडून त्यांना जेवढं पाठवता येईल आपल्याला भाकरी म्हणा, पाणी म्हणा, ज्याच्या सुविधेने जे पाठवता येईल ते पाठवलं पाहिजे मित्रांनो. कारण काय झालं मित्रांनो, जर आत्ता आपण जर माग सरलो ना मित्रांनो, तर आपल्याला आरक्षण कधीच भेटू शकत नाही. त्यामुळं सर्वांनी सोशल मीडिया थ्रू म्हणा किंवा आपण कसं फेसबुकला टाइमपास करतो, व्हॉट्सअपला टाइमपास करतो, पण हे टाइमपास करण्यापेक्षा आहे ना मित्रांनो, आपण सर्वांनी एकत्रित येऊन आहे ना मित्रांनो, असं काहीतरी केलं पाहिजे ना. कारण जर आज जरांगे साहेब आपल्यासाठी एवढं प्रयत्न करतात ना, तर आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे मित्रांनो. त्यांच्या मागे आपण पण त्यांना मदत केली पाहिजे मित्रांनो. जर आपण मदत करण्यात कमी पडलो यावेळेस मित्रांनो, तर आपल्याला आरक्षण कधी भेटू शकत नाही मित्रांनो. त्यामुळं यावेळेस आपल्याला जेवढी ताकद लावता येईल ना तेवढी ताकद लावा मित्रांनो. पण आपल्याला आरक्षण भेटलंच पाहिजे. कारण आरक्षण न भेटल्यामुळे जो त्रास होतो ना मित्रांनो, ते ज्याला प्रॉब्लेम आलेत ना त्याला माहिती मित्रांनो. आता तुम्हाला प्रॉब्लेम आले का नाही माहित नाही मित्रांनो, पण मी ना एका जॉबसाठी, सरकारी जॉबसाठी ना मी फॉर्म भरला होता. मी सर्व परीक्षा पण पास झालो मित्रांनो. पण आरक्षण नसल्यामुळे मित्रांनो माझं काम झालं नाही. त्यामुळे मित्रांनो सर्वांना माझी नम्रची विनंती आहे, तुम्ही जेवढं सोशल मीडिया थ्रू म्हणा किंवा आपल्याला जसे प्रयत्न करता येईल तसे प्रयत्न करा. पण आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे मित्रांनो. कारण जर एकी नसेल ना मित्रांनो तर काहीच होऊ शकत नाही. का तुम्ही आता शेतकऱ्यांचं पण बघू शकता मित्रांनो, बाजारभाव नसल्यामुळे ना शेतकऱ्याची काय अवस्था होती शेतकऱ्यालाच माहिती मित्रांनो. त्यामुळे ना यावेळेस मित्रांनो सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा आणि सर्वांनी गणपती बाप्पा एवढीच प्रार्थना करा की जरंगे साहेबांना यश येऊ द्या. धन्यवाद मित्रांनो.